नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। जरंडेश्वर शुगर मिलचे मळयुक्त आणि रासायनिक पाणी सोडणे बंद करण्यासाठी लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांना ग्रामसभेने दिले सर्वाधिकार। चिमणगाव तालुका कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याकडून मळी व डिस्टिलरी प्रकल्पातील रासायनिक पाणी तिळगंगा नदीपात्रात सोडले जात आहे। या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले असून कुमठे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या दोन्ही विहिरींमधील पाणी दूषित होऊ लागले आहे। मळयुक्त व रासायनिक पाणी सोडणे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी निर्णय घेण्याचे अधिकार ग्रामसभेने सोपवले आहेत, अशी माहिती लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी दिली। या संदर्भात पत्रकारांना त्यांनी गुरुवारी सायंकाळी 5 वाजता माहिती दिली। तिळगंगा नदीपात्रात कारखान्याकडून सोडण्यात येत असलेले मळयुक्त व रासायनिक पाण्याद्वारे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चव्हाण यांनी ग्रामसभेत ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिले। आज 29/5/2025 रोजी कुमठे गावची ग्रामसभा आयोजन झालेले आहे। मी लोकनियुक्त सरपंच संतोष गुलाब चव्हाण ह्या ग्रामसभेमध्ये विशेष विषय म्हणजे मळयुक्त पाणी आणि डिस्टिलरीचं पाणी, केमिकल युक्त पाणी जे जरंडेश्वर शुगर मिल ह्या कारखान्याचं जे पाणी नदीमध्ये येत आहे, वारंवार पाणी येत असून ते पाणी बंद करण्यासाठी वारंवार कारखान्याशी संपर्क साधून वारंवार पत्रव्यवहार करून आणि वारंवार तोंडीही सांगून ह्या कारवाईला कोणतंही उत्तर कारखाना देत नाही किंवा कोणताही त्याच्यावर निर्णय घेत नाही। तसेच प्रदूषण महामंडळाला यापूर्वीही आम्ही पत्र व्यवहार केलेले आहे। प्रदूषण महामंडळ पण येतंय, चेक करतंय आणि त्याच्यावर काहीच पर्याय करत नाही। तसेच यापूर्वी बऱ्याच कारखान्याशी जाऊन मळीचं पाणी बंद करण्याचा प्रयत्न मी वारंवार केलेला आहे, तरी पण हे मळीचं पाणी वारंवार कारखाना आणि त्याला पाठीशी प्रदूषण महामंडळ घालत आहे का काय, याच्या पाण्यासंदर्भात जो आमचा ग्रामसभेचा एकमुखाने निर्णय झालेला आहे, जे मळीचं पाणी येईल त्या मळीच्या पाण्याला पूर्ण गावानं ग्रामसभेनं एकमुखाने निर्णय दिलेला आहे की जे पाणी ज्यावेळेस येईल त्यावेळेस कायदेशीर असू किंवा आंदोलन असू हे काम सरपंचांनी करावं, असं एकमुखाने एक ठराव दिलेला आहे। आणि ह्यापुढे पाणी आलं तर आम्ही उग्र असं आंदोलन करू आणि मळीचं पाणी बंद करू आणि कारखान्याने कुमठे गावातील नागरिकांची आरोग्याशी खेळ करू नये। कुमठे गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे। कुमठे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळून आजपर्यंत 15-20 वर्ष झाले की आरोग्याशी जरंडेश्वर कारखाना कुमठे ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळत आहे। यासाठी उग्र असं आंदोलन पुन्हा आम्ही करू, वेळ पडल्यास उपोषण करू आणि कायदेशीर कारवाई त्यांच्यावर आम्ही करू। जरंडेश्वर शुगर मिल्सने तिळगंगा नदीपात्रात पाणी सोडले नाही, पाणी दूषित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कुमठे येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा दावा। चिमणगाव तालुका कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यामुळे कोरेगाव तालुक्याचे नंदनवन झाले असून साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे। कारखान्याचा गळीत हंगाम मार्च 2025 मध्ये संपला असून कारखान्याने मळयुक्त डिस्टिलरीचे रासायनिक पाणी तिळगंगा नदीपात्रात सोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही। कुमठे येथील लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी या संदर्भात प्रसिद्धीस दिलेले पत्रक आणि माहिती ही पूर्णपणे चुकीची असून वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहे। कुमठे गावातील ऊस उत्पादक शेतकरी यांनी या प्रकाराचा निषेध करत आहोत। शेतकरी शुभम जगदाळे, शुभम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य संभाजी चव्हाण, शिवाजी रोमन,
तन्वेश जगदाळे, युवराज जगदाळे, निखिल जाधव, चैतन्य जगदाळे, सोमनाथ जाधव, महेश जाधव, विकास जगदाळे, सुशांत पवार, महेंद्र जगदाळे यांनी स्वाक्षरी करून गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की जरंडेश्वर शुगर मिल्समुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला असून ऊसाचे शेतीचे क्षेत्र वाढले असून चांगला ऊस दर, वेळेत ऊसाची गाळप यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. वास्तविक राजकीय हेतूने जाणीवपूर्वक साखर कारखान्याची बदनामी करण्याच्या भूमिकेतून त्यांनी खोटे नाटे पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्याद्वारे कारखान्याची आणि कुमठे गावाची विनाकारण बदनामी केली असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रकाराचा आम्ही निषेध करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. वास्तविक पाहता अतिवृष्टीची परिस्थिती असून कोरेगाव तालुक्यात गेल्या 15 दिवसात प्रचंड पाऊस झाला आहे. ओढे नाले भरून वाहत असून तिळगंगा नदीला पूर येऊन गेले आहेत. सद्यस्थितीत नदीला चांगले आणि पिण्यालायक पाणी असून कोठेही मळयुक्त आणि रासायनिक पाणी आलेले नाही अथवा सोडण्यात आलेले नाही. आम्ही सर्व शेतकरी दररोज शेती कामासाठी तिळगंगा नदीकाठी आपापल्या शेतात असतो. आम्हाला कधीही मळयुक्त अथवा रासायनिक पाणी दिसलेले नाही. लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी सवंग लोकप्रियतेसाठी आणि स्वतःची प्रतिमा उंचवण्यासाठी कारखान्यावर खोटे नाटे आरोप केले आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही असेही या शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. कारखान्यामार्फत गेली 2 वर्षे 30 लाख रुपये फंड आलेला आहे, तरी गावात कोणती विकास कामे झालेली नाहीत. तरी आत्ताचा प्रश्न कोणता आहे आपला? पाण्याचा. तर पाणी आपण तुमच्या पुढं चेक करूया, कसं आहे काय बिकर मध्ये चेक करूया, आपल्याला काही अडचण नाही. घेर पाणी घे. हे बघा पाणी. आता हे पाणी मळीचं आहे का नाही ते कोणीही सांगावं मला. मळीचं पाणी कसलं असतं आणि हे पाणी कसलं असतं ते कोणीही सांगावं आणि काहीही करावं. जर मळीचं पाणी असतं तर ह्या पाण्यात तुम्हाला दूषितपणा, पिवळसरपणा किंवा कोणता डार्कनेसपणा आला असता ते तुम्हाला समजलं असतं. कारखाना बंद होऊन 2.5 ते 3 महिने झाले. त्यामुळे कारखाना बंद झाल्यानंतर मळीचं पाणी येऊ कसं शिकेल ते कुणी पण सांगावं. आणि डिस्टिलरी प्लॅन्टमध्ये पाण्याचा वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट आहे. ती वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट पाणी रिसर्क्युलेशन करून त्या डिस्टिलरीमध्ये आम्ही पाठवतो पाणी. मी कारखान्याचा एक कर्मचारी आहे. त्यामुळं आमचा RO, PCTP प्लॅन्ट, ETP प्लॅन्ट, इन्फ्लुएन्स ट्रीटमेंट प्लॅन्ट आणि CPU प्लॅन्ट, कंडेन्सेंट पॉलिशिंग युनिट हे 3 प्रकारचे प्लॅन्ट आहेत. त्यामुळे पाणी कारखान्याचं खाली काय येत नाही. गावामध्ये कोणतीही रोगराई वगैरे काय पसरली नाही. शुभम जगदाळे बोलतो. तर सरपंचांनी जे कारखान्याला वेठीस धरून जे तक्रारी करायचं काम चालू ठेवलेलं आहे, तर यात ग्रामस्थांचा कोणताही फायदा नसून स्वतःच्या हव्यासापोटी काही कारस्थान चालू आहे. आणि गावची लोकसंख्या 6-6.5 असून त्यातलं 100 माणूस फक्त कारखान्याच्या विरोधात आणून दाखवावं आणि हे पाण्याबद्दल कुणीही सांगावं की पाणी मळीच आहे. आपण म्हणाल ती द्यायला तयार आहे. पण त्यांचा कारखान्याविरोधात विनाकारण कारखान्याला नाहक ठरवून कायम तक्रारी करून स्वतःच्या स्वार्थापोटी काहीतरी सरपंचांचं चालू असल्यामुळे गावाच्या नदीला कुठेही पाणी तुम्हाला मळयुक्त दिसत नाही. ग्रामस्थांना कोणतीही मदत करण्यासाठी तयार आहे. आणि सरपंचांचं यात कुठलाही मदतीचा हेतू नसून स्वतःच्या स्वार्थापोटी ही तक्रारीचं काम चालू. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा देणार. जिल्हाधिकारी संतोष पाटील. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केली नुकसानीची पाहणी. फलटण शहर आणि तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे संबंधित यंत्रणेकडून तात्काळ पंचनामे करून घेतले जातील. लवकरात लवकर त्यांना शासकीय मदत पोहोचवून दिलासा दिला जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गुरुवारी दुपारी 3 वाजता दिली. फलटण शहरासह ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी पाटील यांच्यासह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव
विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी श्रीमती आंबेकर, तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव, नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, भाजपचे तालुकाध्यक्ष विकास उर्फ बापूराव शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख नानासाहेब नानासो इवरे, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली। यावेळी त्यांनी ग्रामस्थांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली। महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या प्रमुखांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याबाबतचे आदेश दिले आहेत। महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत देखील निर्देश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले। सातारा जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये जवळपास 7 तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली। त्याच्या अगोदर 2-3 दिवस उर्वरित तालुक्यातही पाऊस झालेला। जर आपण सातारा जिल्ह्याचा मे महिन्याचा पाऊस काळ पाहिला तर जवळपास 7 ते 8 पट पाऊस झाला आणि फलटणचा जर विचार केला तर जवळपास वार्षिक रेनफॉल जेवढा पडतो, पाऊस जेवढा पडतो त्याच्या 95% पाऊस झाला आणि तो 3 दिवसामध्ये सलग अतिवृष्टी झाल्यामुळे फलटण तालुक्यामध्ये सर्वच मंडळामध्ये पूर सदृश्य किंवा पूर परिस्थिती निर्माण झाली होती। मागच्या 3 दिवसापासून पावसाने उघडीप दिलेली असल्यामुळे या कालावधीमध्ये पूरग्रस्त भागाचा सर्वे करण्याचं काम चालू आहे। सर्व यंत्रणा फील्डवर आहे। मी आज स्वतः फलटण तालुक्यातला जो पूरबाधित भाग आहे त्यामध्ये भेट दिलेली होती, पाहणी केलेली आहे। आतापर्यंत जे काही सर्वेक्षण झालेलं आहे याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जी भाजीपाला किंवा फळपिकं होती यांचं नुकसान झाल्याचं प्राथमिकने दिसतंय। नदीकाठचे जे काही पूल आहेत किंवा नदी किंवा ओढ्यावरचे जे पूल आहेत त्याच्या बाजूचे भराव वाहून गेलेले आहेत, काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत आणि काही भागामध्ये शेतं खरवडून गेल्याचं दिसून येतं। आता सर्वेक्षणामध्ये जी काही माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे, फलटणमध्ये सर्वसाधारणपणे 1200 ते 1300 हेक्टरचं नुकसान असल्याचं दिसतंय। जिल्ह्यामध्ये जवळपास ते 2500 पर्यंत जाईल, परंतु सर्वात जास्त नुकसान फलटण तालुक्यामध्ये आहे। ही सर्वेक्षणाची कामं आगामी 2 ते 3 दिवसामध्ये संपणं अपेक्षित आहे। यानंतर शासनाचा जो काही शासन निर्णय सध्याचा आहे त्यानुसार निधीची आपण ताबडतोब बिलं काढू। शासन तहसीलदारांना, जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करते त्याप्रमाणे सर्व बाधित कुटुंब जे आहेत, जे अंशतः घर पडझड झालेली असतील, पूर्णतः घर पडझड झालेली असतील, ज्यांच्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे, या सर्वांना मदत शासनामार्फत देण्यात। एसटी बसमध्ये चोरी करणारी निपाणीतील महिलांची आंतरराज्य टोळी उमरज पोलिसांनी केली जेरबंद। प्रवासी महिलेची सतर्कता आणि वाहकाच्या तत्परतेमुळे पोलिसांनी केली कारवाई। एसटी बसमधून कराड ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून 84,540 रुपये किमतीचे 8 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरून पलायन करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 3 महिला चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीला उमरज पोलिसांनी रंगेहात पकडले। प्रवासी महिलेची जागरूकता, एसटी बस वाहकाची तत्परता आणि पोलिसांनी वेळीच घेतलेली दखल यामुळे ही टोळी पकडण्यात यश आले आहे। उमरजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी या कारवाईबाबतची माहिती गुरुवारी दुपारी 3 वाजता दिली। सोन्याची चैन चोरल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित महिला आरोपीची नावे मंदा सागर सकट वय 30 वर्ष, आरती हरी चौगुले वय 29 वर्ष आणि बाली बाबासाहेब चौगुले वय 40 वर्ष, सर्व राहणार निपाणी, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव अशी आहेत। याबाबत शोभा सुभाष मोरे वय 56 राहणार मलकापूर, तालुका कराड यांनी उमरज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शोभा मोरे या आपल्या कुटुंबियांसमवेत कराड एसटी बस स्थानकावरून गारगोटी पुणे एसटी बसने पुणे येथे जाण्यास निघाल्या होत्या। बसमध्ये बसण्यास जागा नसल्याने त्या एसटी बसमधील वाहकाच्या सीटच्या मागील बाजूस उभ्या होत्या। त्यांचे नातेवाईक आजूबाजूला उभे होते, त्यामुळे शोभा यांच्या शेजारी असलेल्या सीटवर बसलेल्या दोन्ही महिलांनी आम्ही उमरज येथे उतरणार आहोत असे सांगून त्यांना बसण्यास जागा दिली। त्यावेळी शोभा यांनी आपली पर्स उजव्या हाताच्या खांद्यामध्ये अडकवली होती। या पर्सच्या कप्प्यात सुमारे 8 ग्रॅम वजनाची 84,540 रुपये किमतीची सोन्याची चेन ठेवलेली होती। उमरजमध्ये महामार्गावर एसटी बस थांब्यावर एसटी बस थांबली तेव्हा शोभा यांच्या शेजारी बसलेल्या 2 महिला व त्यांच्या पाठोपाठ असलेली 1 महिला या अतिशय घाईने बसमधून खाली उतरू लागल्या, म्हणून शोभा यांचा संशय बळावला। त्यांनी पर्स उघडून पाहिले असता पर्सची चेन उघडी असल्याचे त्यांना दिसले, त्यामध्ये ठेवलेली सोन्याची चेन मात्र दिसून आली नाही। त्यांनी हा प्रकार नातेवाईक व एसटी बसचे वाहक
यांना सांगितला। वाहक यांनी बसमधून उतरत असलेल्या त्या तिन्ही महिलांना थांबण्यास सांगितले। त्याचबरोबर बसमधील कोणत्याही प्रवाशास बसमधून खाली उतरू दिले नाही। उंब्रज पोलीस ठाण्यात संपर्क साधून बसजवळ पोलिसांना बोलावून घेतले। काही वेळातच पोलीस कर्मचारी पोहोचले। त्यांनी त्या 3 महिलांना सोन्याची साखळी घेतली आहे का असे विचारले असता त्यांनी साखळी घेतली नसल्याचे सांगितले। त्यानंतर महिला पोलिसांनी संशयित महिला आरोपींना उंब्रज पोलीस ठाण्यात नेले। पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी सोन्याची चेन चोरली असल्याचे कबूल केले। स्वतःजवळ लपवून ठेवलेली सोन्याची चेन त्यांनी पोलिसांना काढून दिली। पोलिसांनी पंचनामा करून संशयित आरोपींना अटक केली आहे। या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक भोरे यांनी सांगितले की सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू असून एसटी बसला गर्दी असते। गर्दीचा फायदा घेऊन आंतरराज्य टोळी चोरीचे प्रकार करत असल्याचे निदर्शनास आले आहे। निपाणीतील 3 महिलांच्या टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। प्रवाशांनी विशेष करून महिला प्रवाशांनी एसटी बसमधून प्रवास करत असताना खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे।